नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. ओवी ही जानकीला म्हणते, मम्मा उद्या 20 तारीख आहे ना, म्हणजे उद्या बाबांचा बर्थडे. तर जानकी म्हणते, ठीक आहे, मला काहीतरी सरप्राईज द्यावं लागेल. तर इकडे सुमित्राला सुद्धा ते आठवले आणि तो म्हणतो की किती दिवसांनंतर दादाचा बर्थडे इथे सेलिब्रेट होणार नाही आहे, पण मी हा दिवस लवकरच असा करणार आहे, जानकी वहिनी आणि मी मिळून की सर्वजण एकत्र असतील. त्याच वेळेला सौमित्र हा नानांना सांगत असतो. तर नाना मनातल्या मनात म्हणतात की त्या अगोदर मला असं वाटतं की ऋषिकेशला हे कळायला हवं की मृत्यूपत्राचा खरा पुरावा ते सोन्याचं कडं आहे आणि ते लवकरात लवकर त्याने ते गृहीत धरावं. इकडे आता जानकीला सरप्राईज द्यायचे ऋषिकेशला आणि म्हणून तिने ठरवलेलं असतं की त्यांनी ते सोन्याचं कडं विकलेलं पुन्हा त्यांना मिळवून देईल आणि म्हणून ते सोन्याचं कडं ते सोनाराला विचारू लागते. त्यानंतर ते सोनाराकडे अवेलेबल असतं आणि म्हणून जानकी खूप खुश होते. आता जानकी सोनाराला पैसे देऊन ते घेऊन जाणार असते, पण त्याच वेळेला तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या ते सोन्याचं कडं पाहून लगेच जानकीकडे पाहायला लागते आणि ते उचलते आणि स्वतःच्या हातामध्ये घालते. त्यानंतर जानकी खूप घाबरते, कारण तिला सोन्याचं कडं ऐश्वर्या हिसकावून घेते की काय याची भीती वाटते. आणि खरोखर आता ऐश्वर्या ते सोन्याचं कडं जानकीला न देता तिथून ते घेऊन जाणार आहे. तर पुढे आता जानकी कशा प्रकारे ते सोन्याचं कडं सोडवेल ऐश्वर्याकडून हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.